नमस्कार मित्रांनो, काल दुपारपासून खामगावला पाऊस सुरू होता आणि आल्हाददायक असं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे मी जनुना शिवारात येणाऱ्या आणि अकोला रोडवर असलेल्या या मंदिरामध्ये आलो। हे मंदिर अनेक लोकांनी बघितलेलं आहे, परंतु या मंदिराचे नाव नागय्या स्वामी महाराज मंदिर आहे असं क्वचितच कोणाला ठाऊक असेल। तर या मंदिरामध्ये आलेलो आम्ही। निसर्गरम्य असा परिसर आहे, शेतींनी आजूबाजूंनी वेढलेले मंदिर आहे आणि हनुमानाची भव्य मूर्ती इथे आहे। जय बजरंगबली। तर असं हे मंदिर आहे, जुनं मंदिर आहे। म्हणजे मला असं आठवते की माझे वडील सुद्धा इथे कॉलेजच्या जमान्यामध्ये येत असत असं त्यांनी मला सांगितलेलं मला आठवते। तर आणि त्याच प्रकारचं बांधकाम म्हणजे बांधकाम जे आहे मी सुद्धा लहानपणापासून पाहतो आहे। मंदिरामध्ये बदल केलेला नाही, जसं 40 वर्षापूर्वी होतं, 50 वर्षापूर्वी होतं तसंच अजूनही ते तसंच आहे। बाजूला मोठी विहीर आहे आणि एक भला मोठा वृक्ष आहे आणि चांगलं छान हिरवळ आहे, बगीचा आहे आणि एक कुटीसुद्धा आहे। हा सभामंडप तुम्हाला दिसतो आहे, इथूनच मी हे चित्रीकरण करतो आहे की इकडे मंदिराच्या उजव्या बाजूला एक विहीर आहे। पूर्वी ही विहीर ओपन होती, आता त्याच्यावर गाडी टाकलेली आहे। चांगली विहीर आहे आणि इथे एक भला मोठा वृक्ष आहे आणि बाजूला अकोला रोड। आणि हे इथे मंदिरासमोर हा आता एक बगीचा केला आहे, छोटासा एक सीताफळ आहे, इतरही झाडं अनेक झाडं आहेत। आणि इथे जे महाराज राहत असत त्या आताही आहे की नाही माहिती नाही मला, तर त्या महाराजांसाठी इथे ही कुटी आहे। पूर्वी गवताची होती, आता ही पक्की बांधकाम केलेली कुटी आहे। श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी असलेल्या मंदिरामध्ये इतर वेळी मात्र शुकशुकाट असतो, परंतु अशाच शांततेच्या वेळी इथे दर्शन घेण्यास, इथे काय शांततेच्या वेळी कुठेही दर्शन घेण्यास आपण जर गेलो तर ते दर्शन आपलं अतिशय शांततेने होत असते आणि चांगलं दर्शन होत असते। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा आता या मंदिराला भेट देऊ शकता आणि हे मंदिर चांगलं मंदिर आहे, खामगावातलं एक निसर्गरम्य परिसरात आहे, चांगलं आहे, शांत आहे, इथे मनाला दिलासा मिळतो। तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझं चॅनल बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो। धन्यवाद।